मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा बंगल्यावरती महत्त्वाची बैठक। विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने अजित पवारांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमने-सामने येऊ शकणाऱ्या जागांवरती चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेच्या शिवसेनेच्या अहवालावरही चर्चा। लोकसभा सचिवालयाकडून कार्यालयांचं वाटप करताना शरद पवारांच्या पक्षाचा एनसीपी म्हणूनच उल्लेख। संख्याबळाच्या अभावी अजित पवारांच्या पक्षाला कार्यालय नाही। लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयांचं वाटप। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा शिवसेना शिंदे असा उल्लेख, तर पक्षाचा शिवसेना उल्लेख करावा यासाठी शिंदे गटाचे नेते आग्रही। अजितदादा, तुमचा नेमका सूर कळत नाही। भाषणातील रांगडेपणा हरवल्याचं दिसतंय। अजित पवार यांना कार्यकर्त्यांचं निनावी पत्र। महायुतीमध्ये 40 मतदारसंघांमध्ये वादाची शक्यता। संभावित वादग्रस्त 40 जागांची यादी एबीपी माझाच्या हाती। या जागांसंदर्भात सामोपचारानं तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपतीचं दर्शन। मोदींनी बाप्पाची आरतीही केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गेल्यानंतर राऊतांनी केलं ट्विट। महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार बिनबोभाट चालू राहील। न्याय देवते पाहतेस ना, राऊतांकडून ट्विट करत केली टीका। उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज सोलापूर आणि नांदेडच्या दौऱ्यावर। लोहा मतदारसंघामध्ये आढावा बैठक। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या मेळाव्याला राऊत उपस्थित राहणार। नितेश राणे आणि रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याच्या विरोधात 23 तारखेला इम्तियाज जलील यांचा मुंबईमध्ये मोर्चा। मोर्चासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुस्लिम समाज मुंबईला येणार असल्याची इम्तियाज जलील यांची माहिती। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील 5ही मतदारसंघांचा घेणार आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 10 ठिकाणी विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन। दुपारी कडूस इथे शेतकरी मेळावा। धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करणार। जयंत पाटील, अनिल देशमुख, अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये होणार प्रवेश। शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डकडून भर रस्त्यामध्ये एकाला मारहाण। व्हिडिओ ट्विट करत ठाकरे गटाचा आरोप। नेरळमधली घटना। नेरळमधल्या परिवाराला मारहाण प्रकरणामध्ये मारहाण करणारा व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही। शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचं स्पष्टीकरण। ठाकरे गटाकडून चुकीचे आरोप। थोरवेंची प्रतिक्रिया। शरद पवार आणि ज्ञानेश महाराव यांच्या निषेधार्थ आज भाजपचं राज्यभरामध्ये आंदोलन। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानेश महाराव यांच्या अपमानपूर्वक विधान केल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक। श्री स्वामी समर्थांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांच्यावरती कठोर कारवाई करा। भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह अक्कलकोट येथील सर्वपक्षीय नेत्यांची पोलिसांकडे मागणी। मुंबईतील रखडलेले 120 पुनर्विकास प्रकल्प मुख्यमंत्री मार्गी लावणार। 2 लाख कुटुंबियांना मिळणार लाभ। विधानसभेच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांची विकास कामांना घाई। नागपूर अपघात प्रकरणामध्ये आरटीओ अधिकारी आणि पोलिसांच्या पथकाकडून ऑडी कारचं इन्स्पेक्शन। अपघाताच्या वेळेला 60च्या जवळपास वेग असल्याची माहिती। नागपूर अपघात प्रकरणामध्ये संकेत बावनकुळे आणि मित्रांनी बीफ खाल्लं नाही। बिलावर कुठेही बीफचा उल्लेख नाही। ऑडी कार अपघातामध्ये चर्चेत आलेल्या लाहोरी रेस्टॉरंट आणि बारचे मालक समीर शर्मा स्वतःहून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊत यांचा बीफ विक्रीचा आरोप फेटाळला। खोट्या बातमीच्या विरोधात तक्रार केली दाखल। बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होताच अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील 2 कर्मचारी फरार। 4 तरुणांनी तपासणी न करताच मिळवलं दिव्यांग प्रमाणपत्र। सावली दिव्यांग संघटनेचं आजपासून जिल्हा रुग्णालयाच्या समोर आमरण उपोषण।
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याच्या प्रकरणावरती त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती, समितीचा अहवाल मिळावा या मागणीसाठी उपोषण। आमदार राजेंद्र राऊत यांचं आजपासून बार्शीमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं, राऊतांच्या या मागणीचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र। ओबीसींची यादी बनवण्याच्या सरकारच्या अधिकारावरती आडकाठी येते कुठे? मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पूर्ण पीठाचा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांना खडा सवाल, 25 सप्टेंबरला पुढची सुनावणी। मराठा आरक्षणाच्या मागण्या बऱ्यापैकी मार्गी लागलेल्या आहेत, उर्वरित मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे। अशोक चव्हाण यांची माहिती, जरांगे आणि शासनासोबत समन्वय घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही चव्हाण यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणीचं 10 दिवसांपासून उपोषण सुरू। 17 सप्टेंबरपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा 18 सप्टेंबरची पहाट पाहणार नाही, तरुणीचा इशारा। लोकसभेला आमच्या अजून 20 जागा आल्या असत्या तर भाजपवाले तुरुंगामध्ये असते। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची अनंतनाग येथील प्रचार सभेमध्ये भाजपवरती टीका। भाजप कोर कमिटीची 18 सप्टेंबरला बैठक, विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आल्याची माहिती। कोर कमिटी बैठकीनंतर जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता। शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ अजित पवार यांच्या भेटीला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये झाली दोघांची भेट, भेटीचं कारण अस्पष्ट। सुजय विखे पाटलांनी घेतली मंत्री दादा भुसे यांची भेट, भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट। माजी खासदार खतगावकर, माजी आमदार पोकर्णा भाजपमधून काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा, मात्र ही केवळ चर्चा, त्याला अधिकृत दुजोरा नाही, भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। बुलढाण्याचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते द्रुपदराव सावळे हे काँग्रेसच्या वाटेवरती, लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। रायगडच्या कर्जत विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादीचे सुधाकर घारे इच्छुक, सुनील तटकरेंकडून घारेंच्या उमेदवारीचे संकेत। शिवसेनेचे महेंद्र थोरवे सध्या या मतदारसंघातून आमदार। रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये वाद होण्याची चिन्ह, विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्यासाठी इच्छुक, भाजपचाही रिसोड मतदारसंघावरती दावा। बारामतीची जागा कुठला पक्ष लढणार हे अजून निश्चित नाही, गणपतीनंतर यावरती चर्चा करू, सुप्रिया सुळे यांची माहिती। तर कुठला पक्ष किती जागा लढवणार हे निश्चित झालंय, सुळेंचं वक्तव्य। श्रीकांत शिंदे यांचा खासदार आमदार जिल्हा प्रमुखांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सवरती संवाद, 10 टॉप योजनांची माहिती, त्याचा प्रचार आणि प्रसार नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या दिल्या सूचना। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची फोनवरून चर्चा, 2024-2025 वर्षाकरता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देणार। रविकांत तुपकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारसोबत बैठक सकारात्मक, बहुतांश मागण्या या राज्य सरकारनं केल्या मंजूर, रिझल्ट मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, तुपकरांची माहिती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम राबवण्यासाठी आता शिवसेनेकडून विभागनिहाय समन्वयक समिती स्थापन, सचिवपद असलेल्या नेत्यांवरती विशेष जबाबदारी। 70 वर्षांवरील सर्व नागरिकांना सरसकट आयुष्मान भारत योजना लागू होणार, 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा होणार। मुंबईमधील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणाची कामं प्रगतीपथावरती, कामाचा दर्जा गुणवत्ता चांगली राहावी यासाठी मुंबई IIT आणि महानगरपालिकेमध्ये करार। नीरव मोदींची स्थावर मालमत्ता आणि बँक ठेवी अशा 29 कोटी 75 लाख रुपयांच्या मालमत्तेवरती ईडीची टाच, 6,498 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये ही कारवाई केल्याची ईडीची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंज भागामध्ये सह्याद्री आणि परिवार चहाच्या गोडाऊनवरती कारवाई,
चहाचे काही सॅम्पल संशयास्पद, 12 लाखांचा माल जप्त, गोडाऊन सील, अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. पूर्व विदर्भामधल्या पावसाचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा, पंचनामे तात्काळ पूर्ण करा, फडणवीसांचे प्रशासनाला आदेश. तर मुसळधार पावसामुळे एकूण 47 रस्त्यांवरती अडथळे, 35 मार्ग एकट्या गोंदिया जिल्ह्यामध्ये. गडचिरोलीमध्ये 3 दिवसांपासून अतिवृष्टीमुळे बामरागडचा संपर्क तुटला. प्रसूती झालेल्या महिलेसाठी एक पिशवी रक्त हेलिकॉप्टरनं पोहोचवलं. नाफेड कांदा खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार, सरकार यंत्रणा त्यामध्ये दोषी, त्यांची चौकशी करा, शेतकऱ्यांकडे पुरावे काय मागता. कांदा उत्पादक संघटनेचे शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे यांची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन, शेतकरी महिलांनीही घेतला आंदोलनामध्ये सहभाग. रत्नागिरीच्या दापोली खेड रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन, आमदार योगेश कदम यांच्या पत्नीच्या फोटोची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आंदोलन. या प्रकरणामध्ये अज्ञात आरोपीला अटक करण्याची मागणी. डोळ्यांचा चष्मा उतरवण्याचा दावा करणाऱ्या आयड्रॉप्सवरती भारत सरकारची बंदी, चुकीचा प्रचार केल्याचं कारण देत केली कारवाई. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपची आज उमेदवारी यादीची शक्यता. नामांकनाची आज अंतिम तारीख. काँग्रेसचे 49 आणि भाजपच्या 3 उमेदवारांची नावं जाहीर होणं अद्यापही बाकी. बृजभूषण सिंह यांच्या विरोधात दाखल याचिकेवरती आज पुन्हा सुनावणी. साक्ष देण्याच्या आधीच महिला कुस्तीपटूंची सुरक्षा हटवण्याच्या विनेश फोगाट यांचा सोशल मीडियावरून आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.